आज आपण झटपट असे कांदे भजी बनवून घेऊया। त्यासाठी बघा 400 ग्रॅम कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे, पातळ एकदम असा। त्यात टाकणार आहे चवीप्रमाणे मीठ आणि ह्याला काय करायचं, आपण जेवढं होता होईल एवढं असं हाताने सुट्ट करून घ्यायचं। अगोदर जरी सुट्ट करून घेतलं तरी बघा लगेच होतं, असं जास्त हे काय लागत नाही आपल्याला। त्यात टाकायचे बघा एवढा ओवा हातावर चुळून घेतलेला आहे, 1 चमचा धने पावडर, थोडीशी टाकायची आपल्याला हळद, त्यात टाकणार आहे मी हिंग पावडर, त्यात टाकायचे बघा आलं, लसूण आणि हिरवी मिरची मी कुटून घेतलेली आहे, त्यात टाकणार आहे मी कोथिंबीर। आता हे परत मी एकदा चांगलं असं मिक्स करून घेणार आहे। त्यात टाकायचे आपल्याला मिरची पावडर, कलरवाली आणि तिखटवाली आहे, ही पण आपण ह्याच्यामध्ये पहिलं मिक्स करून घेऊया। त्यात टाकणार आहे अर्धी वाटीला कमी असं बेसन पीठ आणि अर्धी वाटीला कमी असं तांदळाचं पीठ। आता हे चांगलं आपल्याला बघा अशा पद्धतीत दाबून मिक्स करून घ्यायचे, पाण्याचा वापर करायचा नाही। मिक्स करून घेतलेलं आहे, असं चांगलं असं दाबून मिक्स करायचं। ह्याच्यापेक्षा आपल्याला जास्त बेसन पीठ टाकायची गरज नाहीये। तेल ठेवलेलं आहे मी गरम करायला, कडक चांगलं गरम झालेलं आहे। गॅस आहे मीडियम, कधी पण बारीक गॅसवर करायचं नाही भजी, असे तेल गरम झालं की मीडियम गॅस करायचं। अशा पद्धतीत पकडलं आहे, असं वरनं जरी सोडलं ना तरी पण चालतं, पण मी आता हे असे पकडूनच टाकणार आहे, कारण कढईचा ना मधला भाग जरा असा छोटासा आहे। आता मी काय करते, 2-3 पहिले मी सोडून घेते आणि मीडियम गॅसवरच फ्राय करायचे। असं थोडासा फेस कमी झाला की नाही की मग असे हलवायचे, एकदम गोल्डन कलरवर आपल्याला फ्राय करायचे। मस्त बघा असा गोल्डन कलर आलेला आहे, बिलकुल तेलकट वगैरे होत नाहीत, एकदम कुरकुरीत असे होतात बघा। ह्याला तर आपण पीठ पण जास्त वापरलेलं नाहीये, कमी पिठामध्ये तुम्ही जर खालीच मोकळे मोकळे करून घेतले ना तर ते अर्धी वाटी जरी पीठ घेतले ना त्याच्यापेक्षा पण तुम्हाला कमी पीठ लागू शकतं। काढून घेऊया आपण। चाळण घेतली बघा आणि खाली एक प्लेट घेतलेली आहे, टिश्यू पेपर वगैरे पण टाकून तुम्ही त्याच्यावर टाकू शकता। आता हे आपल्याला आता असे दिसतात, एकदम थोड्या वेळाने असे थंड झाले की नाही एकदम कडक आणि कुरकुरीत असे होतात एकदम।